इस समय तैयार गेंदबाज विकास और स्ट्राइक पर है रोहित और सुमन। शॉर्ट बॉल थी, पुल करने का प्रयास था, गेंद को मिड विकेट खेलना चाहते थे लेकिन गेंद कॉर्नर में गई है। सिंगल के सारे स्टार्ट काऊ कॉर्नर का भी एक अलग किस्सा है। उसी एरिया को काऊ कॉर्नर कहा जाता है क्योंकि जब टेस्ट मैच चलते हैं तो वहां पर गेंद कम जाती है और खास उतनी वहां पर बड़ी होती है कि गाय चर सके, उसी हिसाब से वहां पर काऊ कॉर्नर भी कहा गया। तो देखना इस बीच बहुत ही बढ़िया टाइमिंग सागर एडिप में स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ स्कोर समय पहुंचता हुआ 2 रन। बेहतरीन प्रतियोगिता रही है, सबका साथ अच्छा मिला है, कोऑपरेट किया है। रिस्पॉन्सिव प्रीमियर लीग का सीजन दूसरा है। इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया गेंदबाजी, पॉइंट में गेंद जाते हुए विकास टीम के सबसे बेहतरीन गेंदबाज को इंट्रोड्यूस कराते पहले ओवर में, जहां पर 2 ही खिलाड़ी 30 दायरे के बाहर रहते हैं और वहां पर जो आपके गेंदबाज और टीम्स के सबसे मारूफ गेंदबाज माने जाते हैं। इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया पॉइंट में बैकवर्ड पॉइंट में खेलते हुए गेंद को क्या बॉटम एंड का यूज किया, स्क्वायर ऑफ द विकेट, 4 रन डिजर्व। और आखिरी गेंद आनी शेष है। अच्छी डिसिप्लिन देखने को मिली है गेंदबाजी में इस समय। ईश्वर की अगली गेंद इस बार सफल होकर गेंद को खेलना चाहते थे, लेग गली में गेंद फील्ड होती हुई और की हुई है समाप्ति बिना कोई नुकसान से 6 रन स्कोर कार्ड पर विजय। रोहन किस तरह से फील्ड को सजाते हैं। शॉट फाइन लेग रखा गया है, शॉट लेग गली है, शॉट थर्ड मैन है, शॉट सिली पॉइंट है, शॉट सुपर कवर्स है, शॉट मिड ऑफ भी है और एकमात्र डीप बैकवर्ड टच के और एक लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद किया है उन्होंने। एक अच्छी फील्ड रोहन ने सजाई है। दूसरे महत्वपूर्ण गेंदबाज है टीम के सबसे बेहतरीन गेंदबाज रोहन। सामने समय स्ट्राइक पर है सुमन। गेंदबाजी के लिए सुमन तैयार। पहली गेंद फुल टॉस करके खेला है, सागर वहां पर खड़े हैं और एक बेहतरीन कैच को लेते हुए सुमन के पारी का हुआ है अंक। यहां पे पहला विकेट डाउन, OUT आउट गॉन।
क्योंकि अक्सर कहते हैं कि सक्सेस नेवर कम इजी, पेशेंस एंड हार्डवर्क आर द ओनली की। तो ये बात ध्यान में रखना होगा यहाँ पर। और गेंदबाजी करते हुए मिस्टर रोहन, अच्छी गेंदबाजी अब तक, सटीकता अनुशासन का एक जबरदस्त, इस बार फैंसी शॉट खेलने का प्रयास और एक डॉट बॉल और की हुई है समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद में स्कोर कार्ड के ऊपर है महज 8 रन। मैच में बढ़ रहा है थोड़ा सा प्रेशर, सुनेंगे एक रिफ्रेश सॉन्ग। रिस्पॉन्सिव सुपरस्टार जो बैटिंग कर रही है मिस्टर विशाल। विशाल तैयार, दूर वाले छोर से राइट आर्म मोड़ द विकेट। तीसरे ओवर की पहली गेंद, ओ लेग गली में अच्छी फील्डिंग, बैकअप अच्छा मिल रहा है, साथ अच्छा अंपायर का सिग्नल, वाइड बॉल है। अतिरिक्त गेंद डाली गई, स्कोर में सुधार, स्कोर कार्ड 9 पे सरकता हुआ। कंट्रोल करना होगा गेंदबाजों के ऊपर। अच्छी गेंदबाजी शुभम और रोहित स्ट्राइक पर है। और एक वाइड बॉल, एक्स्ट्रा के सारे, स्कोर डबल डिजिट में 0। कहते कि जो कंटिन्यूअसली निरंतरता है वो बहुत बड़ा रोल अदा करती है। जैसे आपने देखा होगा कि पानी कोमल रहता है लेकिन लगातार गिरने के बाद वो पाषाणों को चीरने की ताकत रखता है। वैसे आपके छोटे मोटे प्रयास जीवन में आवश्यक है। कहते हैं कि पानी की बूंदे भले ही छोटी क्यों ना हो, अगर वो लगातार गिरती है तो बड़ी नदी का बहाव भी बनती है। वैसे आपके छोटे छोटे प्रयास जीवन में काफी बेहतरीन चेंजेस लाते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन स्कोर कार्ड पर। आज सुबह से हमारे गोल्डन मैजिक फिंगर मिस्टर भावेश करत ने एक अच्छा साथ दिया। हमारे टेक्नीशियन से ध्रुव घरत का भी एक बेहतरीन साथ। और आज की रिस्पॉन्सिव प्रीमियर लीग सीजन 2 की सभी जो लाइव टेलीकास्ट है, हमारे एक प्रोफेशनल कैमरामैन नजर आते हुए सुमित, आप बेहतरीन साथ रहा है सबका इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए। अगली गेंद, इस बार भी मौका था कैच का। 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 प्लस 1 13 रन ऑन स्कोर कार्ड। 2 to go। पूरी तरह से अब जो गेंदबाजों ने है वो प्रेशर बैटिंग टीम की तरफ। इस बार गेंद टॉस हुई है, डॉट बॉल देखने को मिलता हुआ। विशाल, रोहन, विकास, गेंदबाजी गजब की देखने को मिली है। रिस्पॉन्सिव सुपरस्टार अब थोड़े से प्रेशर में स्ट्रगल करती हुई नजर आ रही है। बड़ी मुकाबले में प्रतियोगिता का हाई वोल्टेज ड्रामा जिसे फर्स्ट सेमीफाइनल कहा जाता है, सागर वहां पर थे। 1 से स्कोर आगे बढ़ेगा और स्कोर पूछता हुआ 1-4-14। ओवर नंबर तीसरा, आखिरी गेंदानी शेष है। फोर्टीन रन स्कोर कार्ड पर। अच्छी गेंदबाजी की है, खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे, पूरी तरह से जकड़ के रखा है। किसी भी बल्लेबाज को अब तक फ्रीडम नहीं दिया है।
ठीक है, इस बार फाइन लेग को क्लियर करने का प्रयास है, पीछा चलता हुआ लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा के 4 डिजे। मुश्किल बन सकता है। रोहन सामने देख सकते हो शुभम, जिनके पास क्षमता फुट फुट के भरी है, वो बल्लेबाज कट कर रहे गेंद को। एक खासियत है रोहन की, हालांकि तेज गेंदबाज नहीं है लेकिन टप्पे के ऊपर जो उनका नियंत्रण है वो काफी बड़ा है। कहते हैं ना बाहुबली में गट्टप्पा और गेंदबाजी में टप्पा बहुत ही बड़ा रोल अदा करते हैं और यही देखने को मिला है। अच्छी गेंदबाजी। इस बार भी सिंगल से सेटिस्फाइड होना पड़ेगा। 19 रन स्कोर कार्ड पर हमारे नितेश भाई मैच का आनंद लेते हुए 19 रन स्कोर कार्ड पर। अच्छी गेंदबाजी रोहन, प्रभावित करने वाला स्पेल। सामने समय रोहित, कदमों का इस्तेमाल, शॉट में इतना दम नहीं है, मिस टाइम हुआ है गेंद, लेकिन 2 रन की कोशिश हो रही है। 21 रन स्कोर कार्ड पर। थोड़ी सी घूमती हुई गेंद थी और रिवर्स दौड़ के कैच लेना मुश्किल बन जाता है जब आप रिवर्स दौड़ते हो, लेकिन 21 गेंदे 21 रन। अब चिंताएं साफ नजर आ रही है, चिंताएं बड़ी समस्या बनती हुई जा रही है रिस्पॉन्स पर स्टार की। इसमें छगली गेंद, इस बार हल्का सा फुल टॉस। फाइन लेग में क्या फील्डिंग की है। अब सब फील्डिंग टीम की तरफ उनके मन की तरह हो रहा है। उसकी वजह है कि अक्सर नसीब भी शुरू का साथ देता है और ये हो रहा है जब सामने वाली टीम डबल माइंड हो, अच्छे मोमेंटम को ढूंढने में लगती हो, तो वो समय फील्डिंग टीम ने अपने नाम किया है। 22 गेंदे 22 रन हो चुके हैं। अभी भी एक भी बड़ा शॉट नहीं आया है और ये काफी देर बाद वन बाउंस और दो 4 डीजे चल दिया जाएगा मारे। आखिरी गेंद इस ओवर की। कसी भी गेंदबाजी, अनुशासन टॉप क्लास है इस समय गेंदबाजों का। पूरी तरह से बल्लेबाज फुटवर्क को रीड कर रहे हैं। परफेक्ट फुल टॉस गेंद। सागर है वहां पर, मुस्तैद खिलाड़ी माने जाते एक युवा खिलाड़ी। और की हुई है समाप्ति 27 रन 4 ओवर के खत्म होने के बाद में 27 एसटी से।
में जयेश की जो गेंदबाजी है उसके ऊपर दारोमदार होगा कि स्कोर कितना आगे बढ़ेगा, क्योंकि रिस्पॉन्सिव सुपरस्टार को अब बड़े शॉट के लिए जाना पड़ेगा, अन्यथा आपके गेंदबाजों का जो साइकोलॉजी एडवांटेज, जो मानसिक आधार आप देते हो रन्स का, वो कम हो जाएगा। पुलटॉस, धीमी गति की पुलटॉस है लेकिन गैप में खेली है, गेंद सीमा रेखा के बाहर। 31 रन स्कोर कार्ड टी से। कार्ड पर 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक मैन ऑफ द मैच शेष है, जो मैच नंबर 5 खेला गया था। राइजिंग स्टार और विपक्ष रिस्पॉन्सिव के इसका मैन ऑफ द मैच शेष है। फुलटॉस थी ये गेंद, लेकिन लक फैक्टर अच्छा चल रहा है, लेकिन सीमा रेखा के बाहर जानी चाहिए थी, वहां पर शुभम दे। तो राइजिंग स्टार विपक्ष रिस्पॉन्सिव के धुरंधर वो मैच में मैन ऑफ द मैच शेष था। इस बीच अगली गेंद लोअर फुलटॉस और कूटने को पूरी तरह से टिकते हुए सिक्सर को खेला। सिक्सर 6 से स्कोर आगे बढ़ेगा। स्कोर इस समय आगे बढ़ता हुआ 38 गेंदें आनी शेष है इस ओवर की, 3 हो चुके। इस बीच अगली गेंद फुलटॉस करके जरूर खेला है, गैप ढूंढने का प्रयास है, प्रयास चलते हुए सागर की अच्छी फील्डिंग, उसी मोमेंटम में गेंद को थ्रो किया है, गुड थ्रो, सीधा नौसा की इंड के ऊपर, बॉलर इंड की तरफ गेंद को फेंका है। 39 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 गो। इस बीच इस बार टाइमिंग इतना अच्छा नहीं है, सागर गेंद के नीचे डाउन द बॉल और ये आउट। शुभम को जाना पड़ेगा बैक टू द डग आउट। आखिरी गेंदबाजी शेष है। उसके पहले जो मैच नंबर 5 खेला गया था राइजिंग स्टार विपक्ष रिस्पॉन्सिव के धुरंधर, उनमें जो मैच मैन ऑफ द मैच शेष था वो प्रोफेसर आप दिए। भविष्य आ जाओ प्लेयर ऑफ द मैच के अवार्ड लेने के लिए। कैमरामैन थोड़ा सा फोकस करना मुख्य मंच की तरफ। प्रोफेसर के शुभ हाथों से हम देंगे प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड भावेश। सॉरी, थोड़ा सा मैच मैन ऑफ द मैच देना शेष था। आखिरी गेंद और स्कोर कार्ड के पर 39। मिस्टर जयेश, फुलटॉस ये भी कैच में तब्दील होगी क्या? यस, 40 रन का लक्ष्य टीजे।
5 षटकांमध्ये तर 39 धावा बनवल्यात आणि जर पाहिलं तर 5 षटकांमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. तर नक्कीच जर पाहिलं तर 30 चेंडू आणि जर पाहिलं तर 40 धावा बनवायच्या आहेत. तर नक्कीच सलामीचे 2 बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतील, ते म्हणजेच तर नक्कीच सेमीफायनलचा सामना सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे सागर आणि रोहन. तर नक्कीच 30 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. तर सागर आणि रोहन जर पाहिलं तर चांगली फलंदाजी नक्कीच त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते, परंतु जर पाहिलं तर सुपरस्टार संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. तर बघूया, एक नक्कीच चांगला सामना पाहायला मिळेल. तर स्ट्राइक वर जर पाहिलं तर सागर आणि नॉन स्ट्राइक वर जर पाहिलं तर रोहन सलामीचे षटक पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज रवी. तर सामन्याला सुरुवात होते 30 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. बघूया पहिला चेंडू सेमीफायनलचा सामना. नक्कीच या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो सरळ रिस्पॉन्सिव्ह चषकच्या मेगा फायनल मध्ये. तर बघूया पहिला चेंडू रवी, सुरेख चेंडू, नक्कीच चांगला चेंडू. थोडस पडल्यानंतर थोडस खालती राहतोय आणि बाकीचं कार्य जर पाहिलं तर यष्टी रक्षक चांगलं कार्य करतोय. तर पहिला चेंडू निर्धाव, परंतु सागर त्याला माहित आहे निर्धाव चेंडू खेळलो तरी ते भरून काढण्याची माझ्यामध्ये ताकद आहे आणि नक्कीच चांगली फलंदाजी सागर करणं आपल्याला नेहमी पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. आता मात्र नक्की चेंडू सरळ निघून जाईल, तो 1 बाउन्स कव्हरच्या पॉइंटच्या दिशेने चेंडू सरळ निघून जाईल. 1 बाउन्स सीमा पार चौकार. तर नक्कीच थोडस शॉर्ट चेंडू होता, शॉर्ट चेंडूला थोडस ऑफ स्टंपला गेले आणि सरळ पॉइंटच्या दिशेने 1 बाउन्स सीमापार चौकारांसाठी. तर पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाज रवी. पुन्हा एकदा इनसाइड एज, खराब क्षेत्ररक्षण. बघूया चेंडू नक्कीच पुन्हा बॅकअप पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धाव घेण्यात यश येते. 2 धावेने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र आपल्याला पुढे सरकताना दिसतंय, ते म्हणजेच 6 या आकड्यावर. तर नक्कीच ह्या पहिल्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच 6 ह्या आकड्यावर पाहायला मिळते. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतो गोलंदाज रवी. आता मात्र लो सुरेख चेंडू. बघूया तिकडे पंचांकडे.
तर नक्कीच निर्धाव चेंडू म्हणता येईल. तर आता मात्र थोडस कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज, परंतु सागरला माहित आहे नक्कीच 40 धावा आहेत आणि या 40 धावा बनवण्यासाठी 8च्या सरासरीने खेळवायचा आहे आणि जवळजवळ 6 धावा तर बनवल्यात. आता मुंचावरून मारण्याचा प्रयत्न बघूया तिकडे, खूपच सुरेख झेल, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल पकडलाय, नक्कीच मोठा धक्का पाहायला मिळतो. सागर बॅक टू डगआउट. डिझाईन तर ह्या षटकातील अंतिम शेवटचा चेंडू बघूया. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच रवी. आता मात्र सुरेख चेंडू नक्कीच पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, लाईनवर चेंडू होता. चांगली पंचांची कामगिरी सकाळपासून आपण पाहतोय, तर नक्कीच चांगली पंचांची कामगिरी. अभिजित घरत, सुमित घरत आणि त्यानंतर जर पाहिलं तर रुपेश घरत. सुरेख पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. थोडस प्रेशर बनवतात पंचांवर, परंतु नक्कीच पंच एक अनुभवी असे हे पंच आहेत. सुरेख कामगिरी त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतायत, त्या म्हणजे 6 आणि एक मोठा गडी तंबूच्या आसऱ्याला तो म्हणजे सागर. तर नक्कीच दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर गोलंदाज येतोय तो म्हणजे सुमन. तर बघूया आता मात्र 6 चेंडू जो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर उभा होता तो आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच रोहन. मात्र नक्कीच खराब चेंडू ऑफ एसटीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंच म्हणतायत वाईड. तर ह्या 1 धावेने धावफलक आता पुढे सरकताना दिसतंय, ते म्हणजे 7 ह्या धावसंख्येवर. आता जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बघूया, चेंडू निघून जाईल का? चेंडू सरळ निघून जातो तो स्कोअर लेगच्या दिशेने. चेंडू दन 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 करत निघून जाईल तो 4 धावेसाठी. डिझाईन एक चेंडू फसवा चेंडू म्हणता येईल. पाहायला थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, थोडीशी गती कमी केली आणि बाकीचं कार्य एसटीच्या मागे चांगलं कार्य पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. सुमन पुन्हा एकदा हलक्या हाताने ग्लान्स केलाय, बघूया क्षेत्ररक्षक होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावफलक नक्कीच आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते, ते म्हणजे 13 ह्या धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर सुमन. आता मात्र शॉर्ट चेंडू, चेंडूला पनिश केलं जातं. चेंडू जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू सरळ निघून जाईल तर 2 बाउंड.
ट्रॅकवर सुमन. आता मात्र सुरेख चेंडू हलक्या हाताने चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, एक धावेला डबल मध्ये कन्वर्ट केली. 2 धावा, खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ह्या दोन फलंदाजामध्ये. ह्या 2 धावेने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकताना दिसतंय, ते म्हणजे 19 या धावसंख्येवर. जर पाहिलं तर अजूनही 21 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. तर पुन्हा एकदा तयार. आता मात्र पुन्हा सुरेख सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतं, ते म्हणजे रोहन यांच्याकडनं चौकाराला, त्यानंतर ग्लान्स केलं, 2 धावा, त्यानंतर 1 सिंगल. तर सुरेख क्रिकेट पाहायला मिळते. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर रिस्पॉन्सिव्ह स्टार ह्या संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 20 डीजे. रोहित. तर बघूया, जर पाहिलं तर समीकरण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 20 धावींची आवश्यकता. सलामीचा बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच रोहन. तर बघूया पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर रोहित. चांगला चेंडू होता, हलक्या हाताने गलीच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव पूर्ण होते. तर 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक नक्कीच आपल्याला पुढे सरकताना दिसतं, ते म्हणजे 21 या धावसंख्येवर. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला सरळ फेकून दिलंय, ते म्हणजे लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ निघून जातो. तो बिग हिट षटकारांसाठी डीजे. तर नक्कीच या षटकाराची दाद दिली जात आहे, ती म्हणजे जैन यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक ह्या षटकारांसाठी. तर नक्कीच असे क्रिकेटचे चाहते श्रोते आपल्याला नेहमी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच स्टँड अँड डिलिव्हर खूप सुरेख फटका पाहायला मिळाला. तर विशाल यांच्याकडनं पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. रोहित पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला फटका. बघूया आता मात्र शतरक्षण, चांगलं शतरक्षण पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. तर 1 धावेवर समाधान मानावं लागते. 1 धावेने धावफलक पुढे सरकताना दिसतंय, ते म्हणजेच 28 या धावसंख्येवर. आता जर पाहिलं तर समीकरण बदलताना दिसतंय, ते म्हणजेच 15 चेंडू आणि 12 धावींची आवश्यकता. नक्कीच सेन्सेबल क्रिकेट हलक्या हाताने खेळलाय. स्ट्राईक वर आणलाय विशाल, ह्यांना माहित आहे रोहनला. विशाल स्टँड अँड डिलिव्हर खूप सकाळपासून मोठे मोठे फटके पाहायला मिळतात विशाल यांच्याकडे, आणि त्याला स्ट्राईक वर घेऊन आलाय. तर बघूया विशाल
दोन मोठे फटके मारून ह्या सामन्याला इकडेच फिनिश करतोय का? तर नक्कीच पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर रोहन त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडस उसळी घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. तर निर्धाव चेंडू ह्या षटकातील शेवटचा चेंडू 13 चेंडू आणि अजूनही विजयासाठी जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच चांगला चेंडू म्हणता येईल, हलक्या हाताने घेऊन काढला, एक धाव पूर्ण, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धावेने धावफलक पुढे सरकतोय. 33 ह्या धावसंख्येवर षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रिस्पॉन्सिव्ह स्टार ह्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 1 गडी बाद 30 डीजे. बारह गेंदे और 10 रनों की अभी भी जरूरत है जीत के लिए रिस्पॉन्सिव स्टार टीम को. बारह गेंदों में 10 रनों की जरूरत अभी भी जीत के लिए रिस्पॉन्सिव स्टार. तर नक्कीच पहिलं आणि चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवी. खराब चेंडू लेग यष्टीच्या खूप बाहेर जातो, पंच म्हणतायत वाईड. तर नक्कीच पहिलं षटक जर पाहिलं तर रवीने पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी जर पाहिलं तर सागर सारखा चांगला फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलं होतं. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर रवी विशाल. आता मात्र चांगला चेंडू म्हणता येईल, खराब थोडस क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केली, 2 धावेने धावफलक पुढे सरकतायत ते म्हणजेच 33 धावा. जर पाहिलं तर अजूनही 7 चेंडू आणि 11 चेंडू आणि किती रे 7 धावींची आवश्यकता. 11 बॉल 7 रन टू विन. तर नक्कीच बघूया चेंडू आणि क्षेत्ररक्षकाला मला वाटलं चेंडू काही दिसला नाही, सरळ नक्कीच लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता तो तिकडेच उभा होता. जर प्रयत्न झाला असता तर झेल होऊ शकत होता, परंतु क्षेत्ररक्षकांना मला वाटलं चेंडू नीट काही दिसला नाही. तर ह्या 2 धावेने धावफलक पुढे सरकतंय ते म्हणजेच 35 ह्या धावसंख्येवर अजूनही जर विचार केला तर 10 चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता. 10 गेंदे और जीत के लिए अभी भी 5 रनों की जरूरत है. अगली गेंद लेके तैयार रवि. बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही लाजवाब गेंद, सीधा डंडे के ऊपर. तो बैक टू पवेलियन विशाल. Responsive floorings, responsive floorings, flooring का मतलब responsive flooring. हर कदम बोले क्वालिटी की स्टोरी, घर हो या ऑफिस बस responsive floorings, responsive floorings, responsive floorings, flooring का मतलब responsive. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे जयेश. तर बघूया अजूनही ह्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या विजयासाठी अजूनही 5 धावा. जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता आहे. नक्कीच जर ह्या 55-60 धावा जर जमवल्या असत्या सुपरस्टारने तर नक्कीच एक चांगला सामना झाला असता, परंतु अजूनही जर पाहिलं तर 5 धावींची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच रवी यांच्याकडनं. बघूया पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाजी मार्कवर रवी जयेश यांना. आता मात्र सुरेख चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण,
नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होते. ज्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण लावला होता तोच चेंडू टाकला आणि त्याच पद्धतीचं खेळाला लावलं फलंदाजाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु त्यापेक्षाही सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ह्या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच एक चोरटी धाव म्हणता येईल कंप्लीट केली. एक धावेने धावफलक पुढे सरकत आहे ते म्हणजे 36 धावा. अजूनही जर पाहिलं तर 4 धावींची आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडू आणि 4 धावींची आवश्यकता. 4 रन्स टू विन 8 बॉल रिमेनिंग. चांगला चेंडू बघूया. थोडसा फंबल झालाय, सरळ यष्ट्यांवर हिट झाला, परंतु तोपर्यंत आपल्या क्रीज मध्ये सेफली पोहोचतोय तो म्हणजे जयेश. तर अजूनही 7 चेंडू 7 गेंदों में 3 रनों की अभी भी जरूरत है रिस्पॉन्सिव स्टार टीम को. तर पुन्हा तयार गोलंदाज. चांगला फटका जयेश यांच्या बॅट मधून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, एकाच धावेवर समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 38 धावा. तर नक्कीच जर विचार केला तर 6 चेंडू आणि 2 धावींची आवश्यकता. बघूया 2 धावा डिपेंड करण्यासाठी कर्णधार कुठल्या गोलंदाजावर जिम्मेदारी सोपवतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वर येतोय तो गोलंदाज योगी आदित्यनाथ. तर नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज येतो तो योगी आदित्यनाथ. तर बघूया 2 धावींची आवश्यकता है. 2 रनों की अभी भी जरूरत है. गेंद देखी जाए तो 6 गेंदों में 2 रन अभी भी जरूरत है रिस्पॉन्सिव स्टार टीम को. तो अगली गेंद लेके तैयार. अच्छी गेंद हल्के हाथों से खेला है. देखिए वहां पे थोड़ा सा फंबल लेकिन बढ़िया बैकअप. एक तो स्कोर अभी लेवल हो चुका है. 5 चेंडू आणि 1 धावींची आवश्यकता. विनिंग शॉट रोहन यांच्या बॅट मधून. चेंडूला सरळ लाभ केलाय. चेंडूला फेकून दिलाय तर सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातोय तो 6 धावेसाठी. तर नक्कीच रिस्पॉन्सिव्ह चषक 2026 चे फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच रिस्पॉन्सिव्ह स्टार आणि रिस्पॉन्सिव्ह सुपर किंग. हे 2 संघ ह्या पर्व दुसऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्या नंतर 5